त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला कोणत्या राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला जे राज्य आहे मित्रांनो ते तेलंगणा राज्य आहे. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, महाराष्ट्राच्या दक्षिणेस मुख्यतः कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेचे मुख्यतः राज्य आहे मित्रांनो ते कर्नाटक राज्य आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्राच्या नेतृत्व दिशेला कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या नेतृत्व दिशेला जे राज्य आहे मित्रांनो ते आहे गोवा राज्य आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, महाराष्ट्राला पश्चिमेस कोणता समुद्र लाभला आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस जो समुद्र लाभला आहे तो अरबी समुद्र लाभलेला आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याशी लागते? तर महाराष्ट्राची जी नंदुरबार जिल्हा जे आहे मित्रांनो त्याची सीमा जी गुजरात राज्याशी लागते मित्रांनो. आपला राईट आन्सर जे होईल मित्रांनो ए होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेजवळ आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो गुजरात आणि मध्य राज्याशी संबंधित मित्रांनो ते आहे नंदुरबार जिल्हा जे आहे मधोमध आहे मित्रांनो. ते जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर मध्य प्रदेशाची सीमा असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर मध्य प्रदेशाची सीमा असलेला जिल्हा जो मित्रांनो तो आहे गोंदिया जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याशी लागते? तर महाराष्ट्राचे असा कोणता जिल्हा आहे त्याची छत्तीसगड राज्याची सीमा लागते मित्रांनो ते गडचिरोली जिल्हा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाशी लागते? तर महाराष्ट्राची अशी कोणता जिल्हा आहे त्याची तेलंगणाशी सीमा लागते मित्रांनो. तो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 12वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी लागते? तर महाराष्ट्राची अशी कोणते जिल्हा आहे त्याची जी सीमा लागते मित्रांनो ती लागते सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सीमा लागते मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याशी लागते? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे ज्याची सीमा जी आहे कर्नाटक जिल्ह्या राज्याशी लागते मित्रांनो ते आहे कोल्हापूर जिल्हा. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कर्नाटकाच्या सीमेला लागून आहे? तर खालीलपैकी कोणता असा जिल्हा आहे तो कर्नाटक सीमेशी लागलेला आहे तो सांगली जिल्हा आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांशी लागते? तर महाराष्ट्रातील असा कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे कर्नाटक व गोवा या दोन्ही राज्यांशी लागते मित्रांनो तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याशी लागते? तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा जी ती गुजरात राज्याशी लागते मित्रांनो तो नाशिक जिल्हा मित्रांनो. ऑप्शनमध्ये ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, गुजरातला सीमेला लागून असलेला महाराष्ट्राला पश्चिमेकडील जिल्हा कोणता? तर गुजरातच्या सीमेला लागून असलेला जो महाराष्ट्राला पश्चिमेकडील जिल्हा जो मित्रांनो तो आहे पालघर, धुळे, नंदुरबार हे तिन्ही जिल्हे येतात. तर डी जे आपला राईट आन्सर होईल मित्रांनो. तर हे तिन्ही जिल्हे जे आहे ते गुजरात राज्याशी लागतात मित्रांनो. आपले ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मध्य प्रदेशाच्या सीमेला लागून आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे तो मध्य प्रदेशच्या सीमेला लागून आहे मित्रांनो तो आहे जळगाव जिल्हा मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, मध्य प्रदेशाची सीमा असलेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर मध्य प्रदेशाची सीमा असलेला खालीलपैकी जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे बुलढाणा जिल्हा आहे लागतो मध्य प्रदेशशी. अमरावती जिल्हा लागतो, अकोला जिल्हा लागतो. तर हे तिन्ही जिल्हे जे आहे ते मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या सीमेजवळ आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या जवळ आहे मित्रांनो तो आहे गोंदिया जिल्हा. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तेलंगणा राज्याची सीमेला लागून आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे तो तेलंगणा राज्याशी लागून आहे मित्रांनो तो आहे नांदेड जिल्हा आहे मित्रांनो, गडचिरोली जिल्हा आहे आणि लातूर जिल्हा आहे. तर हे तिन्ही जिल्हे जे आहे का तेलंगणा राज्याला लागून आहे मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. वरील सर्व ऑप्शन जे आपल्या राईट येईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कर्नाटकाला सीमेला लागून नाही? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो कर्नाटक सीमेला लागून नाही मित्रांनो तो पुणे जिल्हा आहे. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गुजरातला सीमेला लागून नाही? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे तो गुजरातला लागून नाही मित्रांनो तो आहे जळगाव जिल्हा मित्रांनो. डी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला अरबी समुद्राला किनारपट्टी आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे त्याला समुद्राची किनारपट्टी आहे मित्रांनो, तो आहे रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा कोकण विभागात असून त्याला समुद्रकिनारा आहे? तर खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे जो कोकण विभागात आहे आणि त्याला जे अरबी समुद्राची सीमा लागून आहे मित्रांनो, तो आहे रायगड जिल्हा आहे. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील किनारी जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील किनारी जिल्हा जो मित्रांनो तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गुजरात राज्याला दक्षिणेस असून अरबी समुद्रालगत आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे तो गुजरात राज्याला दक्षिणेस असून अरबी समुद्रालगत आहे मित्रांनो, तो आहे पालघर जिल्हा आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा मध्य प्रदेशाच्या सीमेला लागून असून विदर्भात आहे? तर महाराष्ट्रातील कोणता असा जिल्हा आहे तो मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असून ती विदर्भात आहे मित्रांनो, तो आहे अमरावती जिल्हा आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात असून छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो जो विदर्भात असून छत्तीसगडच्या सीमेला लागून आहे मित्रांनो, तो आहे गडचिरोली जिल्हा आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तेलंगणा व छत्तीसगडच्या सीमेला जवळ आहे? तर महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे तो तेलंगणा व छत्तीसगडच्या सीमेला जवळ आहे मित्रांनो, तो आहे गडचिरोली जिल्हा मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे? खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे मित्रांनो, तर तो आहे लातूर जिल्हा लागतो मित्रांनो, सोलापूर जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे मित्रांनो. ते डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे कोल्हापूर जिल्हा. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील प्रमुख जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील प्रमुख जिल्हा जो मित्रांनो तो आहे नांदेड जिल्हा आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील जिल्हा जो मित्रांनो तो आहे ऑप्शनमध्ये भंडारा जिल्हा मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला नाही? तर खालीलपैकी कोणता असा जिल्हा आहे जो महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला नाही मित्रांनो? तर रत्नागिरी जिल्हा लागतो मित्रांनो, रायगड जिल्हा लागतो, सिंधुदुर्ग जिल्हा लागतो. तर पुणे जिल्हा जो आहे तो किनारपट्टीला नाही मित्रांनो, त्याला डी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.